हॅलो नमस्कार, मी आहे कोमल आणि माझ्यामध्ये तुमचं स्वागत. आपण निश्चितच रेबीज हा विषय हाताळत होतो. ह्याचा पहिला पार्ट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल. हा दुसरा पार्ट आहे. तर यामध्ये आपण लक्षात घेणार आहोत की रेबीज म्हणजे काय हे तर आपण जाणून घेतलं, परंतु रेबीजची लक्षणं काय, आपल्याला रेबीज झाला हे ओळखायचं कसं, हे आपण या सिरीजमध्ये जाणून घेणार आहोत. तर आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. आपण पाहिलं की रेबीज म्हणजे नक्की काय आणि हा का होतो, कशामुळे होतो, काय केलं पाहिजे. परंतु ह्या कंडिशनमध्ये, ह्या पार्टमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की याची लक्षणं काय असतात. जेव्हा आपल्याला ॲनिमल बाईट होतो, मग प्राणी कुठलाही असो, पाळीव प्राणी असो किंवा भटकी कुत्री असेल, कुठलेही प्राणी असो, ज्यावेळी आपल्याला तो चावला जातो. आता सर्वात महत्त्वाचं की कुत्रा चावणं म्हणजे रेबीज होणं असं आहे का, तर नाही. कुठलं तुम्हाला हे माहिती आहे का, कुठल्याही प्रकारचं ॲनिमल बाईट जर झालं तर आपल्याला रेबीज होऊ शकतो. म्हणजे एखाद्या कुत्रा, मांजर, घोडा किंवा उंदीर ह्या बाकीचे जे ॲनिमल आहेत, ॲनिमलला जर या ॲनिमलला जर इन्फेक्टेड किंवा रेबीज झालेल्या डॉग बाईट झाला तर हा रेबीज पसरू शकतो. आणि त्यांनी जर माणसाला, ह्युमनला बाईट केलं तर निश्चितच रेबीज पसरू शकतो. त्यामुळे फक्त कुत्रा चावला म्हणजे रेबीज होतं असं नाही. या व्यतिरिक्त कुत्र्याच्या लाळेमध्ये किंवा कुत्र्या चावल्यानंतर किंवा कुत्र्यांनी जेव्हा त्याचं नख लागल्यानंतर जेव्हा ब्लड बाहेर येतं त्यावेळेस तो जो व्हायरस जर ते इन्फेक्टेड असेल तर तो व्हायरस आपल्या ब्लडमध्ये मिक्स होतो आणि तिथूनच स्टार्ट होती त्याची जर्नी. कोणत्याही मोठा त्याचं मल्टिप्लिकेशन होत जातं. म्हणजे जो एक व्हायरस आपल्या शरीरामध्ये आत गेलेला असतो त्याचं मल्टिप्लायनल कॉर्ड थ्रू ब्रेनमध्ये जातो आणि ब्रेनला हायजॅक करतो. प्रत्येक ॲक्टिव्हिटीवर त्याचं वर्चस्व निर्माण करतो. पूर्ण ती ब्रेन आहे ती इन्फेक्टेड करण्याचं काम हे व्हायरस करतं. हे डोकेदुखी, उलटी, ड्राउझीनेस, चक्कर येणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्हायला चालू होतात कारण ते ब्रेनवर ॲक्ट होतं. आणि सर्वात शेवटी म्हणजे थर्ड स्टेज जे आहे न्यूरोलॉजिकल फेज. आता या फेजमध्ये होतं काय, व्हायरस हा न्यूरल सिस्टीमला डॅमेज करून टाकतो. त्यामुळे आपले सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये चेंज होतो. तरी आपल्याला त्याची भीती वाटायला लागते. वारा असेल, हवा असेल, त्याचीही भीती वाटायला लागते. एक प्रकारचा फोबिया मनामध्ये तयार होतो, चिडचिड तयार होती आणि आपलं मन हे घाबरायला लागतं. त्याबरोबर हॅल्युसिनेशन होतात, वेगवेगळे भास होतात, मनाचे ग्रह केले जातात. याबरोबर कुणाला तरी चावावं असं भावना निर्माण होती, चिडचिड होती आणि ह्या चलबिचल कंडिशनमध्ये त्या माणसाचं कंट्रोल पूर्ण जातं. तो काय करतो हे त्यालाच समजत नाही आणि मग त्याची ॲक्टिव्हिटी ही डॉग टाईपमध्ये पहिलाच चालू होती. आवाज बदलतो. ह्या सगळ्या घटना, ह्या सगळी लक्षणं त्यामध्ये दिसतात. मृत्यू हा निश्चित आहे कारण या कंडिशनमध्ये वेळेतच सगळ्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा इग्नोरन्स यामध्ये चालणार नाही. तर वॅक्सिन घेणं मस्ट आहे कारण कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष या रेबीज कंडिशनमध्ये चालणार नाही. कारण वेळ गेल्यानंतर, इन्फेक्शन तुमच्या ब्रेनपर्यंत गेल्यानंतर तुम्ही काहीही करू शकणार नाही. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज अ बेस्ट फॉर अस. त्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. कुठल्याही प्रकारचा डॉग बाईट झाला, चावलं किंवा नख लागलं किंवा कुठल्याही प्रकारची जखम असेल त्यामध्ये जर ॲनिमलनी चाटलं, प्रेमाने ते चाटतात, तर त्या गोष्टीपासून अवॉइड करा. पशुपक्ष्यांवर प्रेम करा हे खरं आहे, परंतु त्यामुळे आपल्याला रेबीजची कंडिशन होईल किंवा आपल्याला हॉस्पिटलाइज व्हावं लागेल याची मात्र प्रत्येकाने काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला मी आजच्या पुढच्या पार्टमध्ये याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याबरोबर निरनिराळे रोग आणि रोग निदान माझ्या सिरीजमध्ये तुम्हाला ऐकायला भेटतील, माहिती भेटेल. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला जर कुठली मेडिकल कंडिशन असेल ज्याबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंट करायला विसरू नका. याबरोबर फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियाला मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. नक्कीच भेटूया आपल्या दुसऱ्या सिरीजमध्ये.